बाळूच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रयलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका मने असो सुखे गावो मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तडिद्वास समनील मेघाव वास्तम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम तिष्ठिकायां समनेस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजायमा कटुत्वञ्च हनुमत्स्मरणात् भवेत्। विठ्ठल
महामारीच्या दासा काळी भयनारी त्रयलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोणी संकट प्रस्तुत भगवान पंढरीश परमात्मा आदी करून सर्व संत महात्मा संतांच्या आशीर्वादाने पावन झालेली भूमी अशा या परम पुण्यनगरामध्ये नगर तुकाराम नगर शांताई निवास अशा पवित्र भूमीमध्ये आपण विराजमान झालेलो आहोत. किम निमित्त? कारण सर्वांना जरी माहिती असेल तरी वक्त्याचं हे काय आहे, कर्तव्य आहे. कारण कीर्तन हे जे आहे 4 प्रकारामध्ये कीर्तन करावं. प्रथमं प्रतिज्ञांच, द्वितीयं तु उपोद्घात, तृतीयं तु परिहार, चतुर्थं विशदीकरणा. विठ्ठल विठ्ठल परिहार द्यायचा झाला किम निमित्त? देव आणि संतांना परिहार द्यायची गरज नाही. कारण सांगता तुम्हाकडं येते अंतर विश्वी विश्वंभर परिहार जिन लगी. देव आणि संतांना परिहार द्यायची गरज नाही, पण जीवाजवळ परिहार देणं आवश्यक आहे. परिहार द्यायचं झालं ज्या निमित्त श्रीमद भागवत कथेचं आयोजन आहे. श्री हरिभक्तीपरायण राजेंद्र मुरलीधर भंगाळे यांच्या 60वे वर्ष हो सुखरूप पडल्याबद्दल काही विशेष आहे. हो, त्यांच्या मातोश्री पिताश्री यांच्या पुण्यस्मरणार्थ आणि 60 म्हटल्या गेलेलं आहे. परिपूर्णतेला खरंच परमात्मा त्यांना अकल्प आयुष्य व्हावे तया पुढा माझी आज सकाळा सांगायचं तात्पर्य 60 म्हटल्या गेलेलं आहे. त्यांचे जे सुपुत्र आहे किंवा त्यांच्या ज्या भार्या म्हटल्या गेलेल्या आहे हरिभक्तीपरायण सुरेखाताई, त्यांचे जे सुपुत्र आहे हरिभक्तीपरायण सागर राजेंद्र भंगाळे, त्यांच्या भार्या हरिभक्तीपरायण सौ वैशालीताई, दुसरे सुपुत्र आहे हरिभक्तीपरायण लोकेश राजेंद्र भंगाळे, त्यांच्या ज्या भार्या आहे हरिभक्तीपरायण सौ मनस्वीताई आणि पूर्ण भंगाळे परिवार. विठ्ठल विठ्ठल आयोजन त्यांच्या अमृतमय वाणीमधून आपण या कथेचं रसपान करतात. आमचे हरिभक्तीपरायण परम स्नेही परम आदरणीय श्री हरिभक्तीपरायण संजयजी महाराज यांच्या अमृतमय मधुर वाणीमधून आपण या कथेचं रसपान करतात. आज कथेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली हे माझं सुद्धा एक काय भाग्यच आहे. तरी माझ्या दैवा तू का म्हणे माझं घडव त्यांची सेवा. कोणाची? पत्ता घेणाऱ्याची की दारू पिणाऱ्याची? नाही नाही नाही, श्रीमद भागवत कथेचं जे स्वाद घेतात, जे आनंद व्यक्त करतात, आनंदाचा हो काय घेतात घोट घेतात, यांची सेवा घडव. विठ्ठल विठ्ठल काही तुम्हाला सांगायची गरज राहणार नाही मला तर असं वाटते. कारण तुम्ही ऐकतच आहात ज्यांच्या अमृतमय वाणीमधून आणि मी सुद्धा सांगत असतो की भागवत काय आहे. भागवत म्हणजे काय हो, एखादा शब्द जरी कानावर पडला तर परमात्म्याला आनंद वाटावा एवढं भागवत आहे. असं भागवत माध्यमामध्ये असं म्हटलं आहे, श्रीमद भागवतम नाम लोक विश्रुतम शृणुया यश शब्द या मम संतोषकारकम. मम संतोषकारकम, देवाला आनंद वाटतो. कोणाचा? एखादा शब्द इथून गेले रस्त्यानं जात असताना एखादा भागवतातील शब्द जरी तुमच्या कानावर पडला तर देवाला आनंद वाटतो. मग देवाला आनंद वाटावा याच्याकरता भागवत. विठ्ठल जगातले तीर्थ इथं सध्या हजर आहे. मी सांगत असतो की बाबा उर्दू वाहिनी हरिकथा
मुकुटमणी सकळ तीर्थ म्हणजे सर्व तीर्थाचं मुकुटमणी असेल तर काय आहे ती हरिकथा आहे. लक्षात घ्या. इथं चित्ताची शुद्धता होत असते. काय होतं पालट चित्तात येणे होय. आवडी हरिकथा ऐकता नाना चरित्र श्रवण करिता माझी आत्मचरित्र हृदय धरिता पालटू चित्तात येणे होय. मग चित्ताच्या पालटे करता आणि समाधाना करता दुःखाचं हरण आणि मुक्त अवस्था प्राप्त करण्याकरता कथा. विठ्ठल विठ्ठल. अशांती दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारं साधन या कलियुगात फक्त काय आहे भागवत आहे. कथा दुःख हरिकथा मुक्त करी कथा याची वरी विठोबाची परमात्म्याची कथा आहे हरिकथा आहे. हो वास्तविक पाहता अशा हरिकथेचा जर विचार पाहिला तर जीवनामध्ये 5 गोष्टीचा फायदा प्राप्त होत असतो. मम शास्त्र मी यशो धर्म जे अर्थीना पापक्षयार्थ मोक्षार्थ धर्मबुद्धीना म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे पापक्षयार्थ म्हणजे पापाचा नाश आणि मोक्षाची प्राप्ती करून देणारं साधन म्हणजे भागवत आहे. विठ्ठल नवे नवे अतृप्त आत्मसंतोषार्थम सकल सुख लाभार्थम अनेक कारण सांगितले भागवताचे. एखादा अतृप्त आत्मा गेला असेल म्हणजे त्यांच्या पूर्णते करता ज्यांच्या पुण्यस्मरणार्थ ही कथा ज्यांनी बाबांना आयोजित केली म्हणजे त्यांच्याही स्मरणार्थ म्हणजे त्या तो गेलेला जीवात्मा तोही तृप्त आणि सकल सुख लाभार्थ म्हणजे सर्व सुखाची प्राप्ती करून देणारं साधन म्हणजे तुम्हाला सुद्धा आयु आरोग्य सुख समृद्धीची प्राप्ती करून देते ते भागवत. विठ्ठल विठ्ठल. त्यांचे उद्धाराती पूर्व स्नान जे करीत इथं स्नान करणं पूर्वजांचा उद्धार आणि जे पूर्वजांचा उद्धार म्हणजे आपलाच उद्धारच आहे. विठ्ठल विठ्ठल. वास्तविक पाहता भागवत काय आहे भागवत जर विचार पाहायला फार मोठं महात्म्य सांगितलं गेलेलं आहे. काय काय प्राप्त होते कशासाठी भागवत आहे. अक्षर किती आहे 4च अक्षर आहे भा ग व आणि तो भा जर बाजूला काढला तर शिल्लक का राहते. गवत कोणासाठी भागवत येतात ना नाही. भागवताचा फार मोठा गुह्य अर्थ सांगितलाय. भा शब्दाचा अर्थ वेगळा केलाय. संभरते ती तथा भरता पकार ओढतो तो अन्विता. भा शब्दाचा अर्थ कशा करताय भरता म्हटलंय गतीर भरता. हो जसं गीतेमध्ये गतीर भरता म्हटलंय तसं भागवतामध्ये संभरते ती तथा भरता म्हटलं. शब्द एकच आहे. विठ्ठल विठ्ठल. सर्वांचा पोशिंदा म्हटलंय त्याला भा शब्दाला. काय म्हटलंय सर्वांचा पोशिंदा तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर पोसितो जगासी एकलाची. लक्षात घ्या जेणे विश्व निर्मिले या विश्वाचा निर्माता. भरता म्हटलंय त्याला मालक की म्या बोलविल्या मी तू बोले म्या चालविल्या सूर्य चाल म्या हलविल्या रानू आले तू जगाती तडीचा पर्वत बैस कान संडावी समुद्र रेखा नो लांडावी. अशी ज्याची पावर आहे. कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणारा परमात्मा सकळ सत्तात या हाती म्हटलं गेलेलं आहे की ज्याच्या सत्तेन वृक्षाचं पान चाले शरीर देखवी ऐकवी एक नारायण एवढा सत्ताधीश परमात्मा भा शब्दाचा अर्थ आहे. विठ्ठल शब्दाचा अर्थ आहे गमयिता नेता तृष्टवा इति त्रयान्विता. म्हणजे काय हो सृष्टी करता संहार करता आणि पालन करता या तिन्हीचाही स्वामी म्हणजे ग शब्दाचा अर्थ समोर ग शब्दाचे अनेक अर्थ व्यक्त केलेले आहे. ग शब्दाचा दुसरा अर्थ सांगितला गीयेती सर्व वेदानाम सर्व वेद ज्याचं गायन करतात असं ग शब्दाचा अर्थ आहे. भ शब्दाचा भा शब्दाचा सुद्धा अनेक अर्थ केले आपापल्या बुद्धीनुसार. लक्षात घ्या प्रत्येक शास्त्रकाराने आपापल्या बुद्धीनुसार जशी जशी बुद्धी तसे तसे यामध्ये अर्थ व्यक्त केल्या गेलेले आहे. हो भा शब्दाचा अर्थ आहे भाती भाती सर्व देवानाम सर्व देव ज्याचं भाटावाने वर्णन करतात. पण भा शब्दाचा मूळ अर्थ आहे सर्वांचा स्वामी. तसं ग शब्दाचा सृष्टी संवार आणि पालन करता या तिन्हीचा स्वामी म्हणजे ग आहे. तसं वेदात ज्याचं गायन करतात तो ग चा शब्द आहे. वचा अर्थ आहे वसंती सर्व भूतानी सर्व भूत त्याच्यामध्ये वास करतात. भूतानी ही सर्व कोण आहे कोण आहे सर्व हे जीवभूतच. मग तुम्ही म्हणून मला भूत आहे तर मंडपात कशी काय आले. भूत येले इथं येता येत भूत येता नाही इथं
विठाल विठाल वसंती सर्व भूतानी. वसंती म्हटले गेले वसती म्हणजे राहतात. हो, सर्व भूतानी सर्व भूत त्याच्यामध्ये राहतात. म्हणजे कोणामध्ये राहतात? परमात्म्यामध्ये. असं व शब्दाचा अर्थ आहे. तसं मी त्याच्यात आहे आणि तो माझ्यात आहे. जसं भागवतातला चतुश्लोकी भागवताचा 3रा श्लोक म्हटला आहे, यथा महांती भूतानी भूतेषु वचेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टान्य न तेषु म्हटलं गेलेलं आहे. भगवंतानं चतुश्लोकी भागवतामध्ये असं म्हटलं आहे या श्लोकाच्या आधारे की मी तुझ्यात आहे आणि तू माझ्यात आहे. तसं व शब्दाचा अर्थ आहे सर्वांगटी राम किंवा सर्व भूतांच्या अंतरी. हो, वास्तविक पाहता सर्वांच्या हृदय देशी मीच आहे म्हटलं गेलेलं आहे. हो, तसं तर वास्तविक पाहता तो परमात्मा कुठं नाही. तो नसे असं ठावं कौन असे म्हटलं गेलेलं आहे. हृदयेश्वर जीवन तिष्ठती म्हटलं गेलेलं आहे. सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे हा व शब्दाचा अर्थ आहे. आणि त शब्दाचा अर्थ आहे तृ तारयती, जे सर्वांना तारून नेते म्हणजे भागवत. विठाल